नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर आम्हाला जायचं होतं कपाशी खुरपायला बरं का. तर कपाशी म्हणजे तुम्हाला माहिती का? कपाशी म्हणजे काय? तर कपाशी म्हणजे कापूस, म्हणजे कापसाचं झाड असतं ते. आम्ही आमच्या शेतामध्ये त्याची शेती केली आहे बरं का. तर मग आम्ही चाललो होतो. तर बघा आमच्या शेजारी फ्लावर लावले आहे बरं का, एकदम छोटा छोटा आहे. तर बऱ्याच दिवसांनी इकडल्या रानात काय आलो नव्हतो कपाशीच्या. मग इकडून पाहिलं तर ऊस रोड काही कुठं दिसाना. मग आम्ही ऊसातूनच शिरलो. मग ऊसातनं शिरायच्या आधी म्हणलं कपडे वगैरे घालावं, नाही तर लई कापण हाताला वगैरे. मग कपडे वगैरे घातले, मग ऊसातनं शिरलो आणि कसं बसं भीत भीत वाघाला वगैरे भीत भीत आम्ही ऊसातनं रोड तयार केला बरं का. तर रानात गेलो तर आईंना विचारलं असं असं आम्ही ऊसातून आलो. त्यांनी पण पाहिलं तर म्हणले, अगं बाई तिकडून रोड होता ना, तुम्हाला तिकडून यायचं ना, एवढं भीतीचं तुम्ही ऊसातून आलाय. म्हणलं आता पुढच्या वेळेस, मग पुढच्या वेळेस आम्ही रोडनीच नक्की येऊ बरं का. मग बघा तर आमची कपाशी किती छान दिसत आहे. आता आहे 4-4, 5-5, 5-6 पाण्यावरती बरं का. गवत झालेलं आहे, जास्त पण गवत नाही, पातळच आहे बरं का. मग खुरपायचं काम चालूच आहे. बायका काही मिळाना, मग त्यामुळं आम्ही रानात आलेले. तसं पण आता हळूहळू आम्ही रानात यायलाच लागलो आहे बरं का. कारण का थोडंसं शिकून पण घ्यायचं आणि बायका नाही मिळत तर ऐन टायमिंगला उपयोगी पण पडतं आहे बरं का. त्याच्यामुळं चालूच होतं. आणि पावसाचं काय, ऊन पण पडत होतं भरपूर आणि पाऊस कधी पण येत होता. त्याच्यामुळं आमचं खुरपायचं काम चालूच होतं. मग बघा कपाशीत गवत कसं झालेलं आहे, बरंचसं गवत आहे. तर कमेंट करून नक्की सांगा कोण कोण ही कपाशीची शेती करतं बरं का. आम्ही तर फर्स्ट टाईमच लावले बरं का. ह्याला औषध मारून जमत नाही. ह्याला जर औषध मारलं तर ही कपाशी जळून जाते. नमस्कार मंडळी, बघा तर मी आलेले आहे रानात. कसं काय चाललंय, लय ऊन लागतंय बाबा, नको वाटतंय रानात यायला. गेलं तर सासरची मंडळी म्हणतात, पप्पानी आधी जमीन बघितली मग काम नको का करायला. म्हणूनच म्हणलं आपलं गॅस शिकून कधीतरी फायद्याला येणारच आहे. मग काही दुपारी पाणी कमी पडलं आम्हाला, मग गेले घरी पाणी आणण्यासाठी. एकटीच गेले बरं का. आता काही उसातनं नाही गेले बरं का, रोडनी गेले बरं का. त्यामुळे काही भीती वाटली नाही. मग आलो, जेवण वगैरे केलं आणि खुरपून झालं आणि 6 वाजता रिटर्न निघालो. आधी व्हिडिओ काही मी काढला नाही, नंतर जाताना व्हिडिओ काढलाय. बघा हा रस्ता आहे बरं का. आमच्या शेजारी तामाने काकूंचं रान आहे, त्यांच्या रानात रस्ता आहे. तर आम्ही तिथूनच आलो बरं का. मग हा व्हिडिओ दुसऱ्या दिवशीचा आहे. मस्त टू व्हीलरवर आम्ही दोघी लांबच्या शेतात आलो होतं बरं का. तर तिथं ऊसाचं लागण वगैरे झालेली होती. ऊसाला खत वगैरे टाकायचं होतं आणि खुरपायचं पण होतं बरं का. आणि पाणी पण चालू होती. 3 कामं आमची चालू होती. आणि इकडं हा दादा स्ट्रिचिंग करत होता बरं का ऊसाला. तर आम्ही ज्यांना वाट्याने दिलेला आहे ना, तर त्यांचा हा मुलगा आहे बरं का. एकदम भारी माणसं आहेत बरं का. आपल्या म्हणजे आपल्या घरगुती घरातली माणसं कशी आहेत तशीच एकदम. मावशी तर इतक्या प्रेमळ आहेत ना, खूप प्रेमळ, खूप जीव लावतात, खूप म्हणजे खूप प्रेमळ आहेत बरं का. मग काही सगळी कामात होती बरं का. तर आम्ही तिघी पण, आई आधीच आल्या होत्या लवकर, नंतर आम्ही काम आवरल्यानंतर आम्ही दोघे आलो. मग काही सगळ्यांचं काम चालू होतं बरं का. ती तिघं मायलेकर करत होते ना, आम्ही तिघे आणि दादा खतावरती माती टाकत होतं आणि आम्ही दोघी खुरपणार होतो ना, आई खत टाकत होत्या. मग काय आधी सगळी रानाची पाहणी केली बरं का. कारण का बऱ्याच दिवसात ना आम्ही ह्या रानात आलोय, म्हणजे ऊस लावायला आम्ही नव्हतो, त्याच्यामुळं काय डायरेक्ट खुरपणीलाच आलोय बरं का. तर बघा आई खत टाकत आहेत, कशा टाकत आहेत. गमेल्यामध्ये खत घेतलं आहे आणि चिमूट म्हणजे अर्धी ओंजळ बी नाही, अर्धी मूठ म्हणायचं, अर्धी मूठ टाकत आहेत. आणि मग नंतर त्यांनी बी खत टाकलं आणि मग आम्ही पण थोडंसं टाकलं बरं का. म्हणजे नंतरनं पाणी द्यायचं होतं, मग बरंचसं उरकायचं होतं, त्याच्यामुळे मग आम्ही पण थोड्या वेळ टाकू लागलो आणि ते खत बुजवू पण लागलो बरं का. तर बघा खुरप्याने आम्ही खत बुजवत आहे. आई ऊसावरती खत टाकत आहे आणि आम्ही त्यावरती माती टाकत आहे. तसं तर थोडेच ह्याच्यावरती आम्ही माती टाकली बरं का. ती दादांनीच बाकीची टाकली आणि खत पण आम्ही थोडंसंच टाकलं, आम्ही खुरपणच केली. मग दादांनी दातळांनी माती त्याच्यावरती टाकत होते बरं का. मग आमची खुरपण चालूच होती. गवत काही जास्त नव्हतं, मग आमचं वाकून कधी जास्त गवत आलं की बसून असं काम चालूच होतं. ऊन तर भरपूर लागत होतं, पण काय करणार, काम तर करायचंच होतं. मग काय घेतलं ना पटपट खुरपून आणि मग खुरपल्यानंतर मग म्हणलं व्हिडिओ पण आपलं शूट करावं. मग त्यामुळं खुरपत आमचं व्हिडिओ शूट करणं पण चालूच होतं बरं का. म्हणजे पहिल्या म्हणजे आम्ही एवढं काही रानात येत नाही, आत्ताशी तर यायला लागलो आहे. मग नंतरनं दुपार झाली, मग लागली भूक. मग काही रानात जेवायला एकदम छान वाटतं बरं का, सगळ्यांच्या भाज्या वगैरे खायचं. मग आम्ही भेळ पण आणली होती, भेळ पण खाल्ली आणि नंतरनं जेवण पण केलं बरं का. मग मावशींच्या भाज्या एकदम चविष्ट असतात बरं का, एकदम भारी भाज्या असतात त्यांची भाजी घेतली
आमची पण भाजी. अशी सगळ्यांनी मिळून जेवण केलं. सगळ्यांनी मिळून जेवण करण्याचा आनंद वेगळाच. आणि आपण जर एक चपाती खात असेल ना तर आपल्याला 2 चपात्या हमखास जातात बरं का. त्यामुळे रानात तेवढा एक फायदा आहे, जेवण जास्त जातं. तर 2 वाजता जेवायला सुटलं होतं. अर्धा तास जेवण केलं आणि नंतरनं अर्धा तास थोडासा आराम केला बरं का झाडाखाली. मग नंतरनं 3 वाजता लागलो परत कामाला. म्हणलं या कुदळीने नेमकं कसं माती टाकतात बघूया, आपल्याला बी जमतंय. मग घेतली ना हातात कुदळ आणि केलं चालू. तर कुदळीने माती वाढायचं चालू होतं. तर कुदळ जड असल्यामुळे नको वाटत होतं, खुरप्याने सोपं वाटत होतं बरं का. मग काय सगळीकडे फेरफटका मारला, किती गवत आहे, किती काय, कसं दिसतंय बघितलं. म्हणजे म्हणलं आपलं करायला बी कसं सोपं आहे का अवघड आहे कळेन. तर नाही बरं का, सगळीकडं कमीच गवत होतं. मग काय खुरपायचं चालूच होतं. गवत जास्त नव्हतं. मग थोडंसं वाकून थोडंसं बसून असं चालूच होतं. आणि मग गवत काढलं. मग तिघीच होतो ना आम्ही, जास्त कोण नव्हतं. त्यामुळे तिघीच आपापली सरी घेऊन लावून परत दुसरी घ्यायचो, असं चालूच होतं. अधूनमधून पाणी वगैरे प्यायला उठायचो किंवा काही लागलंच तर उठायचं, हे असं चालूच होतं. कारण का आपण काय रोजाने नव्हतो, त्यामुळं रिलॅक्समध्ये काम चालू होतं बरं का. काही मागं धावपळ नव्हती. पण भिजवायचं होतं त्यामुळे उरकायचं पण होतं, त्यामुळं काही सगळंच चालू होतं बरं का. मग काही पाणी पण मागं चालू होतं आणि लाईटचा बी प्रॉब्लेम होता बरं का. लाईट पण सारखी ये जा करत होती. त्यामुळे कंटिन्यू सगळी कामातच होती लाईट. कारण का आज पण लाईट जास्त टिकली होती, त्याच्यामुळं मग पाणी एवढं भरणं झालं तर मग तेवढंच चांगलं. मग दुसऱ्या दिवशी तर काही लाईट जास्त टिकली नाही बरं का. हा आदल्या दिवशीचाच व्हिडिओ आहे. दुसऱ्या दिवशी तर 2-3 दिवस ते भरणं गेलं बरं का. आमची खुरपाणी 1 दिवसाची झाली. त्यामुळं आम्ही काय नंतरनं दुसऱ्या दिवशी मला वाटते अर्धाच दिवस आलो आणि नंतरनं मग घरी आलो. मग वारं होतं त्यामुळं ऊन पण जास्त काही जाणवत नव्हतं, पण ऊन खूप होतं, पण वाऱ्यामुळे जास्त काही जाणवतच नव्हतं. चला मग हे आमचं सगळं शेत आहे बरं का. कसं वाटतंय तुम्हाला? रोड टचच आहे बरं का. कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. चला तर बाय बाय.